दरम्यान त्या गावातले शेकडो गावकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत। त्याचं कारण काय? प्रशासन सांगत असतं की अवैध रेती उपसा बंद आहे, जिल्ह्यामध्ये आम्ही अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करतो असं प्रशासन नेहमी सातत्याने सांगत असतं। पण वास्तव काय, रियालिटी काय? हे मंडपगाव नावाचं जे गाव आहे ते खडकपूर्णा धरणाच्या काठावर वसलेलं आहे। त्या गावामध्ये अवैध रेती व्यवसायाला वैतागून या सगळ्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेत, निवेदन दिलंय। त्यांचं म्हणणं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलंय। गावकऱ्यांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊयात। मंडपगावचे सरपंच आहेत आपल्यासोबत। काय तुमची अडचण आहे? आमची अडचण अशी आहे की आमचा रस्ता म्हणजे एकदम खराब झालेला आहे। तिथं लोकांना चालसुद्धा जमत नाही। आता शाळा सुरू होणार आहे, इथं पाऊस चालू आहे आणि तिथून शाळेतल्या मुलाला शाळेत जायला त्यांना पण चालायला होत नाही। रस्त्याची म्हणजे एकदम बिकट अवस्था आहे। काय कारण म्हणजे कशामुळे रस्त्याची बिकट अवस्था? सर्व रेतीमुळे, कारण रात्रंदिवस रेती चालते आणि रेतीतून एवढं पाणी वाहतं की त्याच्यावर माणसाचं पूर्ण चिखलमय रस्ता होतो। मला सांगा, किती टिप्पर साधारणतः तुमच्या गावातल्या रस्त्यावरनं एका दिवसात धावत असतात? आमच्या कमीत कमी 80 ते 100 टिप्पर एका दिवसात आमच्या गावातून धावतात। 80 ते 100 टिप्पर एका गावातून त्या रस्त्यावरनं धावतं असं सरपंचांचं म्हणणं आहे। काय तुमची अडचण आहे तुमच्या गावात? त्या अवैध रेतीच्या वाहतुकीमुळं झालेलं रस्त्याचं प्रचंड नुकसान आणि 1 किलोमीटर अंतरावर असलेली शाळा, त्याच्यापासून त्या मुलांना जाण्याला झालेला असा फार मोठा त्रास हा तो सहन करावा लागतो आणि शेतीत जाण्यासाठी त्या नागरिकांना तिथला खूप त्रास होतो। तुम्ही काही अधिकाऱ्याकडे की याच्या आधी कंप्लेंट तक्रारी तहसीलदाराकडे किंवा पोलिसांकडे तक्रारी करत नाही का? भरपूर केल्या, वारंवार केल्या, आताही करत आहे, पण याच्यावर प्रशासन काही दखल घेत नाही। काय नेमकं म्हणणं काय असतं अधिकाऱ्यांचं? अधिकाऱ्यांचं म्हणणं ते आम्ही बंद करू शकत नाही, ते तुम्ही गाव पातळीवर तुम्ही बंद करू शकता। म्हणजे गाव पातळीवर तुम्हाला बंद करा, रेती तुम्ही बंद करा, आम्ही बंद करू शकत नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। असा अधिकारी तुम्हाला सांगतो? तहसीलदार सर्रास चालतो रेतीच्या गाड्या। हां, काय तुमचं काय म्हणणं आहे? वाळू माफियांची दादागिरी? वाळू माफियांची दादागिरी नेमकं काय? आम्ही जर समजा दळगुमेचे काही टिप्पर चालते, त्यांची दादागिरी अशी आहे की आम्ही ग्रामस्थ जर दळगुमेला गेलो, आमचं शेतीचं जे बी भरण खत आणायचं असलं की ते म्हणते की आमची दळगुमे द्यायचं नाही। बापरे, म्हणजे किती मोठी गंभीर समस्या बघा। ते म्हणते की मंडपगाव नावाचं गाव आहे, त्या गावातल्या लोकांना देवगाव इथले जे काही टिप्परवाले ते म्हणतात की तुम्ही आमच्या गावामध्ये येऊ नका, असंच ना? हां, त्यांची दादागिरी म्हणजे अशी आहे की तुम्ही जर आमची वाळू चालू देत नाही तर तुम्ही याला आम्ही दळगुमे देऊ देत नाही। बरं, तुमचं काय काम असतं देवगावमध्ये? आमचं शेतीचा माल, बी भरण खत किराणा सर्व म्हणजे जेवण आवश्यक गोष्टी सर्व आमच्या दळगुमेतूनच बघतो। काही महिला सुद्धा आहे यामध्ये। काय तुमची गावकऱ्यांची अडचण आहे? आमची मुलं बाळा शाळेत जातात ना, असं असे पडून भरून येतात मातीनं घरी, आणि शेतात जायला पण अडचण येते आम्हाला। बरं, काय प्रॉब्लेम? आमची तशीच अडचण आहे की मुलं शाळेत जाते ते भरून येते आणि आम्ही शेतात जातो तर आता नगदी पडेल लागेल, जखम होईल, लेकरांना जखमी झालेले नाही आम्ही स्वतः आम्हाला होईल। तुम्ही त्या रस्त्यानं पडलेले? आम्ही रस्त्यावर आणि हा रस्ता कशामुळे खराब झाला? तर रेतीमुळेच खराब झाला, टिप्परमुळे रस्ता खराब झाला। आणखी तुम्हाला काही बोलायचं पण? काय अडचण आहे? रेतीची अडचण आहे, बरोबर आहे? काय पुरुष मंडळीचं काहीतरी म्हणणं होतं इकडे? हां, माझं एक म्हणणं आहे, समजा आता ते रेती घेऊन चालले, मागून त्यांचे कोणी अधिकारी आले वरचे, ते गावात पळतात, टिपरं घेऊन डायरेक्ट वाहनं घेऊन गावात पळतात, तर पुढचे समोरचे कोणी माणूस आहे का घर आहे का दार आहे काहीच पाहत नाही। माझ्या स्वतःच्या घरावर जिन्यावर ट्रॅक्टर गेलेले आहे, झाडं पडले म्हणजे पाहत नाही माणूस, आणि त्याला जे विचारते म्हणजे मेलच चालतं, आम्हाला काही काम त्याचे मरतच असते बरोबर। असं कोण म्हणतं? टिप्परवाले म्हणतात तुमच्या घरामध्ये गाड्या घालतात? हां, बरं, प्रत्यक्ष माहिती काय सांगायला पाहिजे? काय आता अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काय म्हटलं? काय बंद करतो म्हटलं की रेती की काहीच नाही सांगितलं। काय सांगितलं मग? कारवाई करतो म्हणजे आम्ही, आज उद्या कारवाई त्याच्यावर करणार आहे आणि आम्ही वारंवार कारवाई करतो। यांचं असंच सांगणं की आम्ही कारवाई करतो पण कारवाई अशी होत नाही। हे अधिकारी येतात का तुमच्या गावामध्ये? म्हणजे येतात काय? येतात, त्याच्या समोरून भरेल ट्रॅक्टर चालले जाते, ते तरी पण काही रिक्स घेत नाही याच्यावर। रात्रीचाच विषय, काय झालं तरी? रात्रीचाच विषय आहे। रात्रीचे ट्रॅक्टर आले, अधिकाऱ्याची गाडी समोर उभी असताना अधिकाऱ्याने त्याच्यावर काहीच रिक्स घेतली नाही, समोरून ट्रॅक्टर चालले गेले। तुम्ही पकडा म्हणतात, आम्ही काय पकडत आहे? आम्हाला जर पकडत मग तुम्ही शासन कसं करताय? शासन करते काय? शासन काय करतं नेमकं? तुम्हालाच रेती पकडा असं अधिकाऱ्यांचं म्हणणं, किंवा तुम्हीच काय करायचं ते करा, तुम्ही गाडी पकडून द्या, आम्हाला फोन करा। फोन केल्याच्या नंतर मी मॅडमना, आता सध्या माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे। कोण टाकला ब्लॅकलिस्टमध्ये? तहसीलदार मॅडम। तहसीलदार मॅडमने यांचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला। नाव सांगा तुमचं? प्रमोद देशमुख। कशामुळे तुमचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये चालला? कारण ते वारंवार, मी जे रेतीची गाडी निघली गावातून वारंवार त्यांना फोन करतो, त्यामुळे त्यांनी कंटाळून माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला। गंभीर बाब आहे ही। तहसीलदारांनी नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे का?
तर गावामध्ये अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे अशी तक्रार ते करत असतात सातत्याने. त्याच्यामुळे तहसीलदारांनी नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आहे. आणखीन काय सांगायचं? आता काय याच्यावर जर ॲक्शन नाही घेतली किंवा रेती बंद नाही झाली किंवा हे सातत्यानं चालूच राहिलं तर तुम्ही काय करणार आहे? काय पवित्र आहे? आमचं पवित्र हे जर उपोषणावर बसलं दुसरा पर्यायच नाही पाहिजे. कारण आम्ही गावकरी म्हणून गाड्या काय आडू शकत नाही, गाड्यावर काही मारू शकत नाही. मग दुसरा पर्याय काय असणार? तुम्ही वैतागलेत का सरकारच्या? सर्वच होत आहे. सरकारकडे तक्रार करून करून तुम्ही थकले. आता उपोषणाशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही असं इशारा दिलाय का तुम्ही उपोषणाचा? नाही दिले. काय सांगितलं तुम्ही? उपोषणाला बसणार नाही, कारवाई झाली तर उपोषणाला कधी बसणार. बसणार आहे? असं सांगितलं आहे मी 2-3 दिवसात जर कारवाई झाली तर ठीक आहे, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार. हां, तुम्ही काय करणार म्हटलं? उपोषणाला बसलो त्याच्यावर नाही काही पर्याय काढला तर शेवटी आम्ही आत्मदानाचा हे करणार. आत्मदान करणार. कोण करणार आहे? म्हणजे तुम्ही सगळे गावात? सर्व गावात. तर हे सगळे मंडप गावातल्या गावाचे सगळे नागरिक होते. त्यांचं काय ग्राउंडवरचं काय वास्तव आहे हे तुम्ही त्यांच्या तोंडूतून ऐकलं आहे, आम्ही सांगितलं नाही. त्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे. म्हणजे एका गावानं त्यांना अक्षरशः गावबंदी केली आहे का? तर तुम्ही आमचे टिप्पर अडवता, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, आमच्या गावातनं बियाणे न्यायची नाहीत, आमच्या गावातनं औषधं न्यायची नाहीत, आमच्या गावातनं खतं न्यायची नाहीत. असंच आहे ना? असंच म्हणणं आहे ना त्या लोकांचं? असंच म्हणणं आहे ना? असंच म्हणणं. असं त्या लोकांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून आता हे सगळे लोक जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला निवेदन द्यायला आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेत. 2-4 दिवसामध्ये जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषण करू, आत्मदान करू, असं या मंडपगावच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगवेसह कृष्णा सपकाळ, बुलढाणा लाईव्ह, बुलढाणा.